मित्रांनो नमस्कार. कारण शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकऱ्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. कारण सामना म्हणजे महत्त्वाचं म्हणजे की सरकार आपल्या बाजूने राहत नाही आणि त्याच्यात आपण केलेलं त्या ठिकाणी शेतातलं पीक ते सुद्धा व्यवस्थित आपल्या निसर्गावर येत नाही. आणि त्याच्यात अजून एक गोष्टीची भर पडतो की जरी पीक योग्य आलं तरी आपल्याला त्या ठिकाणी वन्य प्राण्यांना सामोरं जावं लागतं. त्या ठिकाणी डुकरं असतील, हरणं असतील, बिबट्या असतील अशा सर्व त्या काय असतील त्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर त्यांच्यामुळे आपल्या वन्य प्राण्यामुळे बऱ्याच त्या ठिकाणी शेतकऱ्याचं ते आपलं नुकसान होत असतं. तर त्या ठिकाणी नुकसान झाल्याची देखील भरपाई आपल्याला मिळत असते. पण फक्त काही शेतकऱ्यांना त्याचं माहिती नसते. तर त्याचीच माहिती म्हणजे त्याचा पंचनामा, नुकसान मोजणी आणि हमी भावावर भरपाईची संपूर्ण प्रक्रिया वन्य प्राण्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बघा, शासनाकडून शेतकऱ्यांना तपासणी व पंचनाम्यानंतर भरपाई दिली जाते. ही भरपाई साधारणपणे त्याच्या हमी भावाच्या किंवा निश्चित दराच्या आधारावर ठेवलेली असते. तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक कागदपत्र, वेळापत्रक आणि नुकसानीची मोजणी कशी होते हे त्या ठिकाणी मी आता सांगणार आहे. तर बघा, वन्य प्राण्यामुळे झालेल्या नुकसान झालं शेतकऱ्याला भरपाई मिळण्यासाठी पंचनामा आणि अधिकृत अहवाल त्या ठिकाणी आवश्यक असतो. नुकसान किती आहे, किती क्षेत्र बाधित झाले, अपेक्षित उत्पादन किती तुमचं होतं आणि ते तिथं घटलेलं आहे, यावरून त्या ठिकाणी भरपाई निश्चित होत असते. त्याच्यातलं महत्त्वाचे बघा, पिकाचे क्षेत्रफळ, नुकसानीची टक्केवारी, गावातील त्या पिकाची सरासरी उत्पादकता आणि शासनाने जाहीर केलेला हमीभाव. तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे बघा, स्थानिक त्या ठिकाणी वनरक्षक कार्यालयात तुम्हाला किंवा वन परिक्षेत्र कार्यालयात त्या ठिकाणी जायचं आहे. तर त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे. शेतकऱ्याचा त्या ठिकाणी अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागाकडून संयुक्त पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होते. त्या ठिकाणी वनरक्षक, ग्राम महसूल अधिकारी किंवा कृषी अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकारी हे थेट समिती येऊन त्यांची शेतावर जागेवर येऊन त्या ठिकाणी पंचनामा करीत असते. पंचनामे करताना त्या ठिकाणी वनरक्षक काय काय पाहतो पहा, प्राण्यांचे पायाचे ठसे पाहतो, त्यांची विष्ठा देखील पाहतो, प्राण्यांचा वावर पाहतो म्हणजे कोणत्या मार्गाने ते गेले, पिकाचे तोडफडीचे स्वरूप त्या ठिकाणी पाहत असतो तो. म्हणजे जर उदाहरणार्थ डुकरं समजा आपल्याकडे जास्त आहे त्यामुळे डुकरांनी कशा प्रकारचं काय केलंय तर त्या ठिकाणी ते पण बघत असतो. आणि त्यानंतर नुकसान झालेले क्षेत्रफळ मोजतो, पिकाचा प्रकार पाहतो, नुकसानाची टक्केवारी त्या ठिकाणी पाहत असतो. म्हणजे 100 पैकी किती टक्के, 75% नुकसान झालंय का 50% झाले. आणि पीक खराब झाले तर त्या ठिकाणी प्रत्यक्षात त्यावर उत्पादन किती कमी होईल याची सर्व माहिती तो बघत असतो. उत्पन्नाचा पिकाचा प्रकार पाहतो, सगळं बघून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आणि अजून एवढंच नाही तरी त्याची 5 वर्षाची सरासरी उत्पादकता त्या ठिकाणी पाहत असतो आणि अनुसार त्याचा त्या ठिकाणी पंचनामा होऊन त्या ठिकाणी भरपाई मिळत असते.